पण जर महिन्याभराचं त्यांनी कारवाई जर नाही केली तर मी DRI टीम डायरेक्ट घेऊन येणार, मी डायरेक्ट ऑपरेशन करणार इथे. कारण मला माहिती कुठे गांजा विकतात, कुठे एमडी विकतात. कसं आहे की मेट्रो सिटीपासून हे माझ्या राजधानी साताऱ्यापर्यंत आलेलं आहे. आणि राजधानी साताऱ्यामध्ये येऊन शाळा कॉलेजपासून तुमच्या आमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. तेव्हा मी काय सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांचे आशीर्वाद घेऊनच मी कोणतेही काम करतो. त्यामुळे हे एमडी सारखे गांजासारखे जर नशिली पदार्थ थांबत नसतील इथे तर मला 100% DRIची मदत घ्यावी लागेल. आणि DRI तसं मी बोलून घेतलेलं आहे. तसे DRIच्या लोकांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि मला बोले तुम्ही स्पॉट दाखवा, आम्ही डायरेक्ट रेड करायला तयार. पोलिसांपेक्षा गुटखावाल्यांचे नेटवर्क स्ट्रॉंग आहे. नाही असं नाही म्हणू शकत आपण, कारण लोकल नाही आहेत. गुटखावाला म्हणजे बाहेरून इथे येता येते आणि लोकल मी कोणाच्या पान टपरीवर कोणावर मी हे करत नाहीये, त्याच्यावर कधी आपण नाही. पण मी आता अक्षरशः मी माझ्याकडे 4 स्पाय कॅमेरे मागवलेत. आता मी माझे स्पाय कॅमेरे माझ्याकडे आलेले आहेत. मी 8-10 दिवस बघणार रेड किती पडतात, काय पोलीस प्रशासन करते. नाही तर मी स्पाय कॅमेरे करून प्रूफ रेडी करणार आणि DRI टीमला पाठवणार. DRI टीम यायला तयार. मी काल मुंबईमध्ये DRI टीमशी पण बोललेलो आहे मी, कारण DRI टीम रेड करायला रेडी आहे. जर पोलीस प्रशासन जर माझी अपेक्षा आहे किंवा माझा विश्वास आहे सातारा पोलिसांवर, जे आजपर्यंत लहानपणापासून इथे आहे मी पाहतोय सातारा पोलीस, विश्वास आहे माझा. DCM साहेबांना मेल केलेला आहे, कोल्हापूरचे आपले IG साहेब त्यांनाही मेल केलेला आहे आपण आज. आणि पालकमंत्री आपल्या शंभूराज देसाई त्यांना हे लेटर इन्व्हर्ट केलेलं आहे निवेदनाचं. आणि SP साहेब आहेत शासकीय कामानिमित्त कोल्हापूरला गेलेले आहेत. त्यामुळं ॲडिशनल SP मॅडम जे आहेत त्यांना आता मी निवेदन दिलेलं आहे. आणि जे गुटखा तर चालूच आहे विक्री, गुटख्याबरोबर जो गांजा आणि ज्या MDच्या गोळ्या आहेत हे रोकड्या संदर्भात मी मॅडमला निवेदन दिलेलं आहे.